503. हे 503 ही 500 रुपये करली आहे. कसे आंबे हो? 500 रुपये सांगते. किती आहेत ते? 12 आहेत. 12. आणि हे पोहे कसे? थोडी 100 रुपयाला आहे पॉकेट. किती आहे त्याच्या? 2 2 आहेत. आंबा पोहे. हे बघा हे सगळे मासे असतात आहे, वागळी असतात. जांभळा कशी हो? 50 रुपये 50 रुपये वाटो. तर बघा इकडे पण फणस असत, लाल माठ, तांदूळ वगैरे असत. इकडे असत चिकू वाटत. चिकू कसे आहे? 50 रुपये. हो खैसून येतात तुम्ही? मी स्ट्राईक कणकवलीच आहे. कणकवलीचे हो स्ट्राईक कणकवली. सगळे बाजार का? आठवड्यात बाजार सगळं चालू माझे. एकही दिवस गॅप नाही एक दिवस म्हणजे शनिवार ओपले आपला. तुमचं. बाकी दिवस. आणि रुजत घालूसाठी हे सगळे बिये असत. हे तिरफळ ना कशी ती? 20 रुपये पाव. माशाच्या आमटीत घालतात मी. चला असतं बघा हो 500 बघा गावात महाग बघा किती मासे महाग म्हणजे मासे शॉर्टेज वाटो बघा कोळंबीचो शॉर्टेजच होत मासे महाग हो. गुरुवार आणि रविवारी भरणारो आचऱ्याचो आठवडी बाजार सगळ्यांकाच माहिती असा. आपल्या चॅनलच्या माध्यमातून अनेक वेळा आपण ते बाजार अनुभवलो आहोत, एक्सप्लोर केलेले असो. आता मे महिन्याचे दिवस येले आहेत, काही चाकरमानी या निमित्तानं गावात येले आहेत आणि या चाकरमान्यांमुळे प्रत्येक गावचे बाजार अगदी खुलून गेलेले असतात. कारण पावसाळ्यात केली जाणारी बेगमी म्हणजे सोला असत, आगोळ असत, गावठी पदार्थ असत, गावठी वस्तू असत, हे घेण्यासाठी इलेले चाकरमाने आज बाजाराच्या दिशेने धावतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रविवारचो आचऱ्याचो चाकरमान्यांनी फुलून गेलेलो बाजार बघणार असो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कोबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे. मित्रांनो, गुरुवारी आणि रविवारी भरणारा आचऱ्याचो बाजार आता खूप मोठं भरतात. त्याचं स्वरूप खूप मोठा होत चाललं असं. कारण पंचक्रोशीतनं या बाजारात सगळेजण व्यापार करूसाठी किंवा बाजार घेऊसाठी येत असतात. आचऱ्याचं नाव पर्यटनदृष्ट्या, भौगोलिकदृष्ट्या, ऐतिहासिकदृष्ट्या पण खूप महत्त्वाचा असा. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रविवारचो चाकरमान्यांनी फुललेलो आचऱ्याचो बाजार बघणार असो. तुम्ही हा व्हिडिओ खैसून बघतास तो कमेंट करून नक्की सांगा. आणि या व्हिडिओत तुमच्या ओळखीचे कोण कोण दिसले असत ते पण कमेंट करून नक्की सांगा. आता मी असे बांधावरती, कारण या माझं फेवरेट लोकेशन असा. खूप छान वातावरण पाठचा, निसर्गरम्य. आज लो टाईड असा, त्याच्यामुळे पाणी कमी असं. आणि बघू शकतात कसं छानपैकी वातावरण दिसतं. आता इकडचा आमचा एकंदरीत हो निसर्गरम्य लुक. आता आपण जाऊया थेट आचऱ्याच्या बाजारात. पहिले जाऊया तिठ्यावरती आणि तिठ्यावरनं खाली येऊया. रविवार असा, त्याच्यामुळे मासे पण बरेच असण्याची शक्यता असताली आणि मासे शॉर्टेज आणि महाग असत. आता सध्या धंदे कसे कमी जास्त प्रमाणात जातात, काय मिळत नाही म्हणून जातात, किंवा वातावरणामुळे सध्याचे धंदे थोडेसे कमी झालेले असतात, त्याच्यामुळे मासे महाग हे 100% असताले. बघूया आजच्या या आचऱ्याच्या आठवडी बाजारात काय काय बघूक मिळतं. आता चला मी आता असं आचऱ्या तिठ्यावरती येणारो देवगडवरसून कणकवली आणि मालवण 3 तालुक्यांका जोडणारो आमचो आचऱ्याचं तिठो. सध्या एप्रिल मे महिना म्हटल्यानंतर इकडे खूप वर्दळ असतं, म्हणजे अक्षरशः ट्रॅफिक जाम होता, चाकरमान येतं. त्याच्यामुळे आता जाऊया थेट बाजारात. बाजारात हे आपले मित्र असतात केंद्रातलो, काळजी घेणारो काळजी असतात. ते कसे काय सध्या रेट चालू आहे? आता 160. 160 वाढलं का कमी झालं? आता रेट कमी झालं. 7 नंबर 170, जोडोचा 80 रुपये. आता चला जाऊया आता हळूहळू बाजारात. वाजलेत 9:30 वाजून गेले असं. आणि ही लाईन ती आमच्याकडची बाजाराची. हे असे बसा नसतात ना, हे आज खाली नाही तो नको. हळूहळू जाऊया खाली, बाजार बघूया. बाजारात आज वरसूनच गर्दी जास्त दिसता. बघूया, जाऊया हळूहळू. नेहमीप्रमाणे दिसणार आपला मित्र. खूप मोठं सेटअप लावलं ना, बाहेरपर्यंत लावलं ना छानपैकी. आपल्या मित्राचं दुकान असा येवा जात आहे रे. हे सगळे गावठी वस्तू असत, पोहे असत,
तांदूळ असत, तांदूळ असं. तांदूळ कसे आहात हो? तांदूळ कसे आहात? 120 रुपये. चला हळूहळू सगळी दुकानं, आता बरीचशी दुकानं ना वरपर्यंत लावतात आणि खूप गर्दी असतं. आंबे पण इले असत, स्वतःपुरी असत, आपले हापूस असत. काढत राहू, बरी बरी काढत राहू. हय आंबे असत. कसे आंबे हो? 500 रुपये सांगते. किती आहेत ते? 12 आहेत ना. 12. आणि हे पोहे कसे? पोळी 100 रुपयाला आहे पॉकेट. किती आहे त्याच्या? 2 2 आहेत. आंबा पोहे. त्या खाली आता आंबे मागच्या याच्यात शूट केलेले तेव्हा आंबे नाही दिसलेले. फणस पण असत. 300 रुपये कापो फणस. चला जाऊया खाली. काही लसूण, गावठी कोंबे, मसाल्याचे सगळे पदार्थ सगळे. आजचा बाजार खूप भरताला मोठो. गर्दी मॉप आहे. जिकडे तिकडे आंबेच बघू गावतोच. आपले रेग्युलर भाजीवाले, मिरचीवाले. ए काय सामान नाही बाजाराची गाडी काढता नाही. हां चला जाऊया खाली. हय फणस असं, कळिंगण असं. फणस कसे हो? 150 रुपये. कसलेत काप्यात काय बरं काय? रस्ता. आणि कळिंगण कशी? 50 वाले, 30 वाले, 20 वाले आहेत. छोटे मोठे सगळे साईज आहेत. चला 150 रुपये फणस असं. भोपळे. भाजीसाठी हे भोपळे कसे? भोपळा आहे 70, 80, 50. आंबे आमचे साडू आंबे घेऊन येले. हापूस आंबे, हापूस कसे हो? थांबा म्हणतो. कंस, कंस कशी हो? 50ला 4. 50ला 4. शेंगे असत 5 देत आहे म्हणता. अननस असत बघूया. हां अननस कशी हो? 20 रुपये. 50ला 3. आणि आहे ते कसे? 80 रुपये, 60 रुपये, 50 रुपये. कटिंग करून 50ला 30. भांड्यावाले असत. 100 नाही हो, 140 द्या बस. चला इकडे केळी मोठी आणि लाडांचा वडापावचा दुकान. गरम काय हा? गरम वडापाव, भजी, गोल भजी, अंडा पाव, आमलेट पाव. हा? बरे आस ना? होय हो. चला कांदे, बटाटे. हे बघा इथून बाजार ॲक्च्युली खूप मोठं भरत आहे वरपर्यंत. आताचा बाजार वरपर्यंत खूप भरता आणि आता चाकरमान्यामुळे इकडे जास्त गर्दी असेल. काय रे काय रे काय? चला जाऊया खाली. तिकडे सगळे मिरची मसाल्याचं सामान आणि इकडे सगळे आपले रेग्युलर बाजारवाले. प्लॅस्टिकची भांडी, कपडे आणि इकडनं खाली होता तो मेन ह्याचं बाजार, त्याचं भाजीचं सगळे खारी, बटर, फरसाण, आपलं उसाच्या रसवाले होय कायम बाजाराच्या दिवशी लावलेली असते.
खाली आहे सगळे भाजीवाले, गर्दी खूप असा. हे सगळे वाट्यावाले, हे असं आचरेकरांचं दुकान असा मसाल्याचा. भाजी आहे काय बघूया. असं असं असं. अरे आज आज गेलो ना, आज गेलो ना. हाय 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 मस्त लागलं त्या दिवशी. टाक ह्या नाही रे, लाईट हा नाही रे. चला दाजीकडे वेळ टाइमपास केलो, जाऊया खाली. आमचे फळावाले कायमचे बघा, काय आपलं वेळ टाइमपास. केळी कशी किलो? हां 60 रुपये किलो. पेरू 80 रुपये. मग ते 160 रुपये किलो किती नाही सांगता. ते महाग असेल ना. ये कितना चाहिए? भारी हा तो माणूस. तुम्ही काय काय घेतला? चला जाऊया. हा इकडे गावठी केळी असत, आंबे असत, हे सगळे हे कायम बाजार करणार. हा कायम बाजार करणारे. जरा रेट सांगा बघा. भोपळ्याचे 20 रुपये. आणि हे हे ह्या काय हा? मटकी मटकी, तांदूळ 120 रुपये शेर. हे शेरवर सगळा. चवळी, पोहे. पोहे कसे? 100 रुपये किलो. 100 रुपये किलो. ही एक चवळी असं, नाचणी असत, तांदूळ असत. ह्या काय हा? कुळीत. हे मिक्स कसे? हे काय? तास गावण्याचे ते लाल गावणे येतात ते. लाल गावणे जुने वाईनथडी हातथडीचे. तो चुरण ना. चुरणाची भाजी. चला जाऊया खाली. हय पण तसंच असत, गावठी पोहे असत, काय कोकम सरबत, कडधान्य गाव आंबाट असत. कसं आंबाट? कोकम 200 रुपये. 350 पाव किलो. पाव किलो 200. पाव किलो 200. हे 50 वाले आहेत, 100 वाले आहेत. हे कणी आहे ते अख्खा. हे किती आहेत? 1 किलो आहेत 100. 1 किलो होतं वजन करून. आले. आहे काय वापरत नाही तुम्हाला. बरं धंदा करायचा आहे मला इथे. पाव किलो 200 रुपये कोकम. जाऊया पुढे पुढे. चला जांभळाने असं, जांभळाचे वाटो. जांभळा कशी आहे? 50 रुपये वाटो. आंबट. आणि आगोळ कसा? 200 रुपये लिटर. असं बाजारात. आणि बऱ्याच दिवसांनी निखिलला भेटायला आलो आहे, बरोबर ना? मॉप दिवसांनी. बऱ्याच दिवसांनी आपल्या मित्राचं दुकान असा, सगळे बॅग वगैरे प्रिंटिंगचं जास्त काम इकडे केलं जातं. बॅनर, त्याच्यानंतर इन्व्हिटेशन कार्ड, ट्रॉफीज वगैरे असतात ते. तिला असतं नक्की भेट द्यावा. ढेकण्यांच्या समोर ढेकणे म्हणजे त्यांचाच दुकान था, त्यांचेच सुपुत्र व्यंकटेश ग्राफिक्स. आचऱ्यातला एक मोठा नाव ज्या ग्राफिक्सच्या क्षेत्रात घेतला जात होता. त्याला निखिलकडे थोडं टाईमपास केलो. आता जाऊया खाली. आता इकडचा बाजार आहे ना हो, इकडे सगळे बरेचसे आजूबाजूच्या गावातील महिला वर्ग किंवा पुरुष वर्ग येतात. ते गावठी सगळे वस्तू असत ते घेऊन येतात आणि ते बसतात इकडे. तसं जरा काकांकडे होईल, आमचा टाईमपास करूया. नारळ असत त्यांच्याकडे. काकी बसली आहे. आज आत बसलं नाही, आम्ही काही पण बसतो. गरम जाता मनाने. काकांचं पूजेचं वगैरे सामान इकडे मिळून जाईल तुम्हाला. हो तर रोज ठराविक स्टेशन आहात ती. इथं काय तर होमाच्या सुविधा मिळतात. फुल
होम साहित्य मिळेल. तुम्ही बनवतास काय हे? नाही ना, आम्ही नाही भटजी बनवतो. वास्तू साहित्य सर्व मिळेल. अच्छा, ही होमाची यादी आहे. हा, पूजा साहित्य. पूजा साहित्य सगळा इकडे. चला इकडे असत ना हे सगळे गावठीवाले. हे आपले हापूस कसे आंबे हो? 600 रुपये डझन. आणि गावठी भेंडे तुम्ही कशी येला? तुम्ही कशी येला? चिंदर फणस वगैरे असं. जांभळा कशी हो? 50 रुपये वाटतो. पैसे नेला वैऱ्यात नेले. तर इकडे पण फणस असत, लाल माठ, तांदूळ वगैरे असत. इकडे असत चिकू वाटत. चिकू कसे आहेत? 50 रुपये. 7 असतात सगळे गावठीवाले असतात. शेंगे, मेथी भाजी, शेंगे. हो, हे कसे शेंगे? 100 रुपये. या खाली हे बघा, हे सगळे गावठी. आणि रुजत घालूसाठी हे सगळे बिये असत. हे तिरफळ ना? कशी दे? 20 रुपये. माशाच्या आमटीत घालतात मी. 20 रुपये पाक. हे कसले बिय? हे असतात ते पडवळाचे आहेत, हे कारल्याचे आहेत, हे चिबडाचे आहेत, हे दोडकीचे आहेत, काकडीचे आहेत, भेंड्याचे आहेत. आणि नारळ कसे? नारळ हे 30 रुपये नारळ. 30 रुपये. खैसून येईल तुम्ही? वांगणीचे. इकडे 20 रुपये. मी माझा स्वर्गीय कोकण म्हणून. स्वर्गीय कोकण. आगोळ कसं? तुम्ही कसं येईल? समीरच्या जायचे. हो, खैसून येतात तुम्ही? मी स्ट्राईक कणकवलीच आहे. कणकवलीचे. हो, स्ट्राईक कणकवली. सगळे बाजार का? आठवड्यात बाजार सगळे चालू माझे. एकही दिवस गॅप नाही. एक दिवस म्हणजे शनिवार ओपडे आपला. तुमचं आचरा, मालवण, वैभववाडी जाता? परत घेतला पडेल तिथे पण जातो आम्ही. असं 8 दिवसाचे बाजार. घ्या ते. बटाटे, कांदे कसे आहेत? बटाटे बटाटे 1.5 किलो 50. 1.5 किलो 50. आणि कांदे 6 किलो. 100ला 6 किलो. मी आता बँक ऑफ इंडियाच्यात येईल आणि सगळे आपले सगळे बाजारवाले बसले आहेत. आणि स्वानंदाची आई इली बरी हो. केळी असं, आंबा पोळी. हे कसे हो? 60 रुपये एक. किती आहे? एकच आहे का? 2 हे मोठे 70 वाले. फुल साईज. फुल मोठा. तू बनवलं कोणी? तुझ ना? होय, आम्ही घरीच बनव. अच्छा. तोतापुरी आंबे. हो, भेटलो म्हणजे भेटलो, दिसलो. चिकू घेऊन एक काकी. कसे घे चिकू? 20 रुपये. 20 रुपये. स्वस्त आणि मस्त. खैसून येईल तो? चिंदार सडेवाडी. किती हवे? नाही विचारत आहे मी. कसे तांदूळ? 100 रुपये किलो. 100 रुपये किलो. पोळी पण तशी. तुमच्याकडे सगळं हे तू बनवलं का? वा, मस्त आहे. पानवाले असतात. तू आता जागेवर नाही जो. लाईट ना तेव्हा हो. त्या पानवाल्यांचा जुना खूप दुकान असा, म्हणजे 3 पिढी आता सध्या कार्यरत असते. हे लाल जाम कसे? 10 रुपयाचे 8. 10 रुपयाचे 8. 100 दे. चला जाऊया. इकडे काजी वगैरे घेतात ती. फणस असत. कसे हो? कशी येईल तुम्ही? कशू कारे असं नेल्या. चला. अरे आज तू बाहेर फिरतोयस असं का? चला जाऊया खाली. आपल्या मित्राचं दुकान आहे पण ते असं गडबडीत.
हे तांदूळ कसे 90 रुपये किलो. ताई मला 80 रुपयानं हां दुसरं खाया आतमध्ये पप्पा खाय भजी काढतो. ह्या खाया फणस गरे 50 गरे कसा या 100 रुपये. 100 रुपये आंबा पोळी 120ला 2. एकाच 2 आतमध्ये किंमतला अशी एक आणि ही 2 घेतात. पोहे कसे म्हणजे 60 रुपये. आणि कोकमा 640. आगोळ 160 लिटर. बोले काकांकडे आज गडबड असतात. पळाले किती आहे गेले किती आहे आज गडबड स्पेशल गोलबरी कोल्यांची गडबड आहे सध्या गडबड. चला आता एंडमध्ये आपण मासे काय काय इलेत ते बघूया. काही टाइमपास करूया. हे असं तिकडे सुकी मच्छी गोलमो वगैरे सगळं. आणि आत्ता जाऊया मच्छी मार्केटमध्ये. होय महादेव आलेले आहे हां. आणि आता घरी चाललो आहे. आता घरी चाललो आहे. बायको माहेरी गेले त्याच्या सुरुवात ते आम्हालाच करावं लागते. अच्छा चला या या या. बरे आहेत ना बाकी. हो हो. मच्छी मार्केटच्या बाहेर आहे पण सुकी मच्छीवाले बसले होते. आणि इकडे मच्छी मार्केटात बाहेर आहेत ना ते सगळे मासे साफ करणारे असतात आणि आतमध्ये मासे विकणारे. बाहेर पण मासे घेऊन बसतात सुके. आतमध्ये बघूया. आतमध्ये धावतं म्हणजे कंटाळा जातं. काला 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 आवाज गर्दी खूप आहे. मासे कशी जिंकून मी 5 छान वाटो 2 छान वाटो. पैसे पण दे पैसे नाही. कालवा पण कालवा बसली तवड करेन बसली या गेले काय चावला राहत कालवा बांगडी असं का इकडे बसलं सरनाके बारके. इकडे काय मालवणगारी नेल्या मॉब दिवसानी. बांगडे नाही ते बांगडे ती कालवा इकडे हेमाताई इकडे चाकर मानेले आहेत ना ते बघ गावातला. हे नाही हे गावातलेच माझे हे गावातलेच. एक पैसे 300 रुपये घेतली 300 रुपये दोन ऑफरमध्ये सांग ऑफरमध्ये आहेत म्हणून 300 रुपयाकडे तू बोले गेले म्हणून बसतोय ते. हे वाटतं कसं 50 रुपये 200 स्वस्तमध्ये स्वस्त. कर्ली कटिंग करतात. मुंबईवाल्यांका स्वस्त मासे भेटले होते आता. करले 300. अजून कापूस घ्या नाही रे 150 रुपये 150 ना काय 400 रुपये किलो पाठवले. शॉर्टकट कटिंग आहे हो. काटे नाही काटे लागले तर पैसे परत हा होय ना. काटे लागले का पैसे परत हो. ही कायम कधी न बोलणारी पाहिजे हा. बोंबील असत करले असत सरंगा पोळे असो
कसे 500. सगळ्यात महाग मासा आहे हो. हे सगळे खडके मासे काय घे 100 रुपये. बांगडे गेलो आज आपण देवगडात गेलो आता बांगडे घेऊन चावला राहिला हे सगळे खडके खेकडे असतात बांगडे असतात चिंगळे असतात भाई टाइमपास करूया भाई आता बघा कसे दिलास मासे बांगडे 210 दिले. स्वस्त आहेत स्वस्त आहे. बांगडे आणि ताजे फ्रेश आहेत 1 नंबर. बांगडे होते हे बांगडे हे बारके बांगडे माझे जाव हे 200चे 200चे जाव व्हिडिओ आम्ही बघतो पुढे सरंगेतल्याचे कापड कुर्ले चिंगू हे काय कडमे ते काय कडमे ते ना वहिनी होय मी असू के नाही आणलं हा आम्ही एका टाकतो युट्यूबला असं कुर्ले आपले खडकी कुर्ले असं पापलेडा वेळा टाकता कुर्ले असं स्वर्गीय पोपट दिसताला असतं बघा हो 500चे बघा गावात महाग बघा किती मासे महाग म्हणजे मासे शॉर्टेज वाटो बघा कोळंबीचो शॉर्टेज होतात मासे महाग हो कधी होतो उद्या मी दिसतो माझं डिलीट नका करू बघा तरी कमेंट डिलीट नका करू कमेंट करायची चॅनल का मी स्वर्गीय कोकण स्वर्गीय कोकण चला खायचे तुम्ही आम्ही डोंगरातले डोंगरात मासेच कमी होत हे कसे वाटो 503 हे 503 ही 500 रुपये करते. हे बघा होय सगळे मासे असतात आहे वागळी असतात आणि हा आपल्या आचऱ्याचा सुसज्ज असा मच्छी मार्केट कसं वाटतो कुंडी 200 रुपये सौंदाळे 200 हे 500 500 400 अजून काय म्हशी 500 म्हशी 500 रुपये 500 रुपये कालवा 1000 100 रुपये काय तरी मला सांगू नको बियान बघा गरगरती ती घराकडची माणसा काय तरी काय ह्या करत असतो. चला आता हैसून जे जांभडोल पिरावाडी इरलेवाडी भंडारवाडी गावडवाडी हैसून जे येतात ना ते सगळी ही रिक्षा लाईन हे बाजारा दिवशी रिक्षा लाईनवाले सगळे होय असतात. गजू काकांचं एक दुकान आहे इकडे दाखवूया मिरच्या काढतात बघूया सध्या काय रेट चालू आहे मिरची एकच मिनिट एकच बरोबर एकच भाव मिरचीचा भाव 420 420 300 रुपये काश्मीरी 700 रुपये बऱ्यापैकी दर असत मागच्या वेळी 200-250 होती गेल्या वर्षी यंदा जरा तेज आहे मिरची यंदा पावसाही लवकर आणि त्याच्यामुळे वाढले असते कांद्याचे दर गडगडलेले असतात चांगल्यापैकी कांदो 15 रुपये किलो असा हां आणि काल बातमीवर होतं 50 पैसे किलो शेतकरी जो घेतलो गेलो अरे वा का काय विचारता नाही 470 चांगल्यापैकी एक नंबर सुको खळखळीत माल 6 किलो घे भरपूर एक बी नाही गोळून लावून दे भर तो भर हे घे 1 नंबर सगळ्या गलीच्या दुकानात घ्या 1 नंबर माल सुको खळखळीत एक बिल नाही घ्या नावानी खावा मामाचा गुडगुडा काय त्या काय तर नवीन ऐकलं मोबाईल बोलतो बघा हे ना मग हे असे टाइमपास करत असतात ते होय नुसते होय ना इकडे आपली ही सगळी खालचे रिक्षा लाईन बाकी दिवसाक नसते ते फक्त 2च वार असतं बाकी दिवसात ठराविक असतं होय हां
गजू बोलवतात कशा आता बाजार फिरून आम्ही येलोय खाली जो एंड आपलो आमचो इकडचो स्टार्टिंग पॉईंट असा जिकडे रिक्षा येऊन थांबतात आणि हायना बाजार सुरू होता. आज मी तिठ्यावरनं तुमका बाजार दाखवला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आचऱ्यातलो रविवारचो चाकरमान्याने भरलेलो आचऱ्याचो बाजार बघितलो. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं. जाता जाता एकच की कमेंट करा तुमच्या ओळखीचे व्हिडिओत कोण कोण दिसले.